म्हणजे सणाच्या दिवशी 2 टाइम पुरेल एवढा स्वयंपाक लावायला सुरुवात केलेली आहे। हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। होळी आणि होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर मी जात आहे स्वयंपाक करायसाठी खाली, कारण की खाली आहे स्वयंपाक आणि होळी पण खालीच आहे। तुम्हा सर्वांना हॅपी होळी, होळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर बघा फ्रेंड्स, मी आलेली आहे खाली आणि ताईंचा स्वयंपाक सुरू झालेला आहे। पुरण शिजत आहे बघू शकता आणि भाजी पण करून झालेली आहे। बाकी सगळा स्वयंपाकाला सुरुवात आम्ही करतो, म्हणजे दोघे मिळून स्वयंपाक करतो। तर बघा पुरणाच्या पोळ्या करणं सुरू आहे आणि स्वयंपाक हा लवकर करून होळी पण पेटवायची असते, म्हणून मग 12-1 वाजेपर्यंत आमचा पूर्ण स्वयंपाक कंप्लीट झाला आणि 1 वाजता आम्हाला होळी पेटवायची आहे। तर बघा दोघे मिळून स्वयंपाक हा पटकन होतो, नाहीतर मग पुरणाचा स्वयंपाक करायला खूप वेळ लागतो, अख्खा दिवस त्यामध्ये जातो। तर सगळेजण खाली एकत्र आम्ही जेवण करतो सणाच्या दिवशी आणि बघू शकता होळीची पण तयारी सुरू झालेली आहे। तर आता ते पण फोटोशूट वगैरे सगळं करून आम्ही होळीला पण सुरुवात करणार आहे। तर आमच्या इथली होळी ही दुपारीच पेटवल्या जाते, खूप ठिकाणी संध्याकाळची होळी पेटवतात, नंतर मग होळी पण खेळल्या जाते तिकडे। होळी पेटवण्याची तयारी तर झाली, होळी पण सजवली। चला तर मी दाखवते। वाव, झाली करून। तर आमच्या अंगणामध्ये ही सामूहिक होळी पेटवल्या जाते। सगळेजण आपापली पूजा घेऊन येतात, ताट वगैरे पूजेचं नैवेद्याचं, आणि इकडे येऊन मग होळीची पूजा केल्या जाते आणि सगळेजण इथल्याच होळीची पूजा करतात। आणि बघा किती मोठी अशी होळी पेटवल्या गेलेली आहे। तर बघा आत्ता सध्या जस्ट ही होळी पेटवली आणि सगळेजण आता आपापलं ताट घेऊन येतील, पूजा करतील। खूप ठिकाणी पूजा ही होळीची आहे ना संध्याकाळी केल्या जाते, संध्याकाळची पण खूप छान वाटते होळी पेटवलेली। आणि रात्रीची वेळ असते, सगळेजण म्हणजे घरी असतात। आता दुपारची वेळ असते ना, सगळेजण घरी नसतात, तर वाट बघावी लागते सगळ्यांची। नंतर मग एकत्र नाही होत, मेन म्हणजे दुपारी। आणि संध्याकाळची आहे ना सगळेजण एकत्र होतात होळीसाठी आणि सगळेजण तयारी करून खाली येतात। मग रंग पण खेळला जातो त्या निमित्ताने आणि आदल्या दिवशीच मग होळीची म्हणजे रंगपंचमी पण खेळल्या जाते असंही म्हटलं तरी चालेल। खूप ठिकाणी करतात असं, जसं की ऑफिसला गेलेले असतात दुपारचे लोक, तर संध्याकाळची होळी पेटवतात छान आणि मग रंग पण खेळला जातो आणि खूप मजा येते अशा ठिकाणी पण। आणि बघा इकडे आता कोणीच नाही आहे सध्या, फक्त एक जण येऊन आपापली पूजा करतात। होळी तर पेटवल्या गेलेलीच आहे आणि आपली पूजा करून नंतर मग जेवण वगैरे करतात। तर बघा आता आम्ही पूजा करून घेतलेली आहे आणि मी करते सगळ्यात आधी पूजा, नंतर मग यांनी केली, कारण की ऊन इतकं आहे तिथे उभं पण राहिल्या जात नाही आणि त्या होळीची आस पण लागते, म्हणून मग एक जाऊन पूजा करतात। तर बघा तिथे मी खाली पायाखाली पण घेतलेला आहे, कारण की गरमच खूप झालेला आहे। तर आम्ही आहे ना सगळ्या बायकां मिळून पण होळी खेळतो, पण यावर्षी खेळायची नाही आहे, कारण की दुसऱ्या दिवशी लगेच धुलीवंदन झाले की दुसऱ्याच दिवशी लगेच कार्यक्रमाला जायचं आहे का, म्हणून मग आणि कार्यक्रम म्हटलं की मग तिकडे असे चेहरे घेऊन जाणं पण खूप खराब वाटतं, म्हणून मग यावर्षी होळी खेळायचीच नाही आहे। कारण की चेहऱ्याचा रंग हा लवकर निघत नाही आणि हाताचा पण निघत नाही, चेहऱ्याचाच नाही हाताचा पण निघत नाही लवकर रंग। नंतर मग कार्यक्रम म्हटले की तिकडे व्यवस्थितच जावं लागतं आणि मग होळी खेळायची नाही आहे असं ठरवलं यावर्षी। आणि बायका पण खेळलेल्या नाही आहेत, मीच नाही आली खाली, तर मग कोणीच आलेलं नाही आहे। मला आला होता फोन की या म्हणून खाली, मी म्हटलं नाही मला काही यायचं नाही आहे, यावर्षी खेळायचंच नाही आहे। आणि बघा आता यांची पूजा सुरू आहे, सगळ्यात आधी मी केली, मुलांनी पण पूजा करून घेतलेली आहे आणि पूजा वगैरे करून आता करतो आम्ही जेवण। तर चला पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक झालेला आहे
आणि हे बघा आरतीच्या ताटामध्ये जे दिवे ठेवलेले होते ना, तर ते आता मी खाली काढून ठेवलेले आहे. कापूर पण लावून घेतलेला आहे आणि हे दिवे इथेच ठेवून द्यायचे होळीजवळ. आणि नैवेद्य पण दाखवलेला आहे. पूजा करून झाली आणि बघा होळी पूर्ण पेटलेली आहे. आणि बघा संध्याकाळची तर ती विजत पण आलेली आहे. पूर्ण राख झाली त्या होळीची. थंडी झाली आणि सगळ्यांनी छान पूजा वगैरे केलेली आहे. तर आता संध्याकाळच्या जेवणामध्ये काय करायचं, तर सकाळचा खूप म्हणजे सणाच्या दिवशी 2 टाईम पुरेल एवढा स्वयंपाक असतो. तर आता पण आम्ही खाली जाऊनच जेवण करणार आहे. फक्त भात वगैरे करावं लागेल. थोडंसं भात करून घेते. आणि सण म्हटलं की खूप मज्जा येते. देवाजवळ दिवा लावून घेतला आणि इकडे माठाजवळ दिवा लावला. तर खूप दिवसापासून मी हे माठाजवळ पण दिवा लावायला सुरुवात केलेली आहे. फ्रेंड्स, आजचा ब्लॉग पण इथेच संपवते. आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये. बाय बाय.